नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। खालीलपैकी कोणत्या भारतीय शहरात हुमायूनची कबर आहे? दिल्ली या शहरात हुमायूनची कबर आहे। मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कधी झाला? 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला। मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली? सन 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली। मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? फोर्ट या ठिकाणी मुंबई शहराचे जिल्हा मुख्यालय आहे। भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? मुंबई या शहराला पॅरिस म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव NDA तपासणी प्रयोगशाळा टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली। नागपूर येथे सुरू करण्यात आली। देशातील पहिले सागरी उद्यान कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? गुजरात या राज्यात निर्माण करण्यात आले। चंबळ प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चंबळ प्रकल्प खालीलपैकी राजस्थान या राज्यात आहे। हिऱ्यांचे नगर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? हिऱ्यांचे नगर म्हणून जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख शहर असून त्यास सुवर्णनगर म्हणून ओळखले जाते व देशातील किंबर्ले शहरास हिऱ्यांचे नगर म्हणतात। एकूण रेखावृत्तांची संख्या 360 असून मूळ रेखावृत्त हे टिंबटिंबमधील ग्रीनिच शहरातून जाते। इंग्लंडच्या ग्रीनिच शहरातून जाते। जांभूळ बियांचा उपयोग कशासाठी केला जातो? जांभूळ बियांचा उपयोग मधुमेहावर औषध बनवण्यासाठी केला जातो। रिकार्डने मांडलेल्या सिद्धांतानुसार जमीन वापराचा मोबदला म्हणजेच टिंबटिंब होय। जमीन वापराचा मोबदला म्हणजेच खंड होय। राज्यातील पहिली रेशीम कोष व धागा बाजारपेठ कोणते? जालना। मराठी भाषेचा माथा मुकुट म्हणून कोणत्या ग्रंथाचा गौरव केला जातो? गीतार्णव या ग्रंथाचा गौरव केला जातो। हा ग्रंथ दासोपंत यांनी लिहिला असून यात एकूण 1.25 लाख ओव्या आहेत। वंगभंग चळवळीचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले। वंगभंग चळवळीचे नेतृत्व लाल बाल पाल यांनी केले व मित्रांनो, वंगभंग चळवळ ही बंगालच्या फाळणी विरोधात सुरू झालेली चळवळ होती। मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य नाना जगन्नाथ शंकर शेठ होते। घटना कलम टिंबटिंब सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे। घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे। देशात सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून झाली। पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? सभापती यांच्याकडे देऊ शकतात। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन 1966 कलम 7 नुसार टिंबटिंब नियुक्ती केली जाते। तलाठ्यांची नियुक्ती केली जाते। विक्री कर हा मूल्यवर्धित कर म्हणून केव्हापासून आकारला गेला? 1 एप्रिल 2005 पासून आकारला गेला। कोणत्या राज्याने फ्रेंड्स ऑफ लायब्ररी कार्यक्रम सुरू केला? तामिळनाडू या राज्याने फ्रेंड्स ऑफ लायब्ररी हा कार्यक्रम सुरू केला।
खालीलपैकी कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला? मिचेल स्टार्क हा खेळाडू सर्वात महागडा खेळाडू म्हणून ठरला. IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? हर्षल पटेल यांच्यावर 11.75 कोटी. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे? कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आला आहे. अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरला आहे? बांगलादेश हा संघ विजेता संघ म्हणून ठरला आहे. कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 20 डिसेंबर हा दिवस मानव एकता दिवस म्हणून साजरा करता येतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.